शिक्षक बांधवांनो नमस्कार. अभ्यास ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या आपण महा-टी-ई-टी 2025 ची तयारी करत आहोत आणि येत्या 10 तारखेपासून सगळीकडे हॉल तिकीट सुद्धा आता याचं वितरण होणार आहे. 10 पासून ते 23 पर्यंत आपल्याला माहिती आहे परीक्षेच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला हॉल तिकीट अवेलेबल असणार आहे. त्याचं नोटिफिकेशन देखील जस्ट काल पडलेलं आहे मित्रांनो. म्हणून मग आज आपण आता जोमानं तयारीला लागूयात आणि आपण जेवढं जास्तीत जास्त आपल्याच्यानं वेळ या परीक्षेच्या अभ्यासासाठी देता येईल, तेवढा आपण देऊयात. चला तर मग आज आपण पुढे जाऊयात आणि आज आपण पाहणार आहोत बालमानसशास्त्रातील 50 संमिश्र प्रश्न. मित्रांनो, परीक्षेला जाण्यापूर्वी एकदा हे प्रश्न आपण पाहिलेच पाहिजेत. हे प्रश्न जर आपण पाहिले, तर आपल्याला भरपूर आयडिया आता या ठिकाणी येणार आहे. पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 या दोन्हीही पेपरसाठी म्हणजे दोन्हीही साठी आपल्याला हे प्रश्न उपयुक्त असणार आहेत मित्रांनो. म्हणून मग आपण आता या ठिकाणी जास्त वेळ न लावता सुरुवात करूयात. मित्रांनो, जर आपण आमच्या या चॅनलवरती नवीन असाल, तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, जसं आमचं यूट्यूब चॅनल आहे, तसं आमचं WhatsApp चॅनल देखील आहे. परंतु WhatsApp चॅनलवरती शालेय विद्यार्थ्यांच्या शालेय स्तरावरील असलेल्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची त्या ठिकाणी तयारी करून घेतली जाते. सोबतच आमचं जे टेलिग्राम चॅनल आहे, या टेलिग्राम चॅनलमध्ये आपण ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत, तर या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये जे काही अपडेट्स असतील, त्या अपडेट्स आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहेत. तसेच या व्हिडिओची जर आपल्याला पी-डी-एफ हवी असेल, तर ती देखील या चॅनलवरती उपलब्ध असणार आहे. चला तर मग सुरुवात करूयात वेळ न लावता. आपलं आजचं टायटल आहे मानसशास्त्रातील 50 संमिश्र प्रश्न आणि हे प्रश्न आपण परीक्षेला जाण्यापूर्वी एकदा पाहिलेच पाहिजेत. चलूयात मग आता पुढे आणि सुरुवात करूयात आपल्या पहिल्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 1 आहे या ठिकाणी तो म्हणजे बालविकास म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट प्रामुख्याने कोणत्या 2 गोष्टींचा एकत्रित परिणाम असतो? आणि याचं उत्तर आहे मित्रांनो अनुवंश आणि पर्यावरण. म्हणजेच हेरिडिटी अँड एन्व्हायर्नमेंट. आपण जर पाहिलं तर बालकांचा विकास हा प्रकृती आणि संगोपन म्हणजेच थोडक्यात आपल्याला म्हणता येतं नेचर व्हर्सेस नर्चर म्हणजेच प्रकृती जी आहे ती म्हणजे आपलं निसर्ग आणि पालन-पोषण या 2 गोष्टी सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या आहेत. परंतु या देखील वादाचा परिणाम असू शकतो. परंतु अनुवंश म्हणजेच एक प्रकारचं ते नेचर आपल्याला सांगता येईल आणि मग मूलभूत जे काही बालकाचे शारीरिक आणि मानसिक सामर्थ्य असतं, ते आपल्याला या हेरिडिटीवरून समजत असतं. तर पर्यावरण म्हणजेच या ठिकाणी त्याचं नर्चर पालन-पोषण होणं आणि मग त्याला जे मिळणारं जे वातावरण आहे, ते वातावरण तो ज्या भागामध्ये राहील, तो ज्या कल्चरमध्ये राहतो, त्या पद्धतीनं तो बनायला लागतो आणि म्हणून मग हे दोन्ही घटक अविभाज्य आणि परस्पर क्रिया करणारे आहेत मित्रांनो. एकाशिवाय हा दुसरा घटक या ठिकाणचा अपूर्ण आहे. म्हणून आपलं या ठिकाणी उत्तर आहे 2 गोष्टींचा एकत्रित परिणाम ज्यामध्ये असतो, ज्या चाइल्ड डेव्हलपमेंटमध्ये, तर तो म्हणजे आहे आपल्याला सांगता येईल अनुवंश आणि पर्यावरण. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, विकासाचे स्वरूप हे गुणात्मक म्हणजेच क्वालिटेटिव्ह असते, तर वाढीचे स्वरूप प्रामुख्याने कसे असते? याचं उत्तर आहे मित्रांनो, जर समजा विकासाचं स्वरूप हे गुणात्मक असतं, तर संख्यात्मक असतं ते म्हणजे वाढीचं स्वरूप. म्हणजे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट हे आपण लक्षात घ्यायचं आहे. या ठिकाणी ग्रोथ जी असते थोडक्यात ती क्वांटिटेटिव्ह असते आणि डेव्हलपमेंट जी असते, तर ती थोडक्यात आपल्याला सांगता येईल ती क्वालिटेटिव्ह असते. आता ग्रोथ म्हणजे काय?
तर ग्रोथ म्हणजे वाढ आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग ग्रोथ जी आहे ही आकारात वाढ होतो शरीराच्या आणि शरीराच्या आकारात वाढ होतो म्हणजे जसं की वजन वाढतं, उंची वाढते आणि मग ही काय केली जाऊ शकते, ही मोजता येऊ शकते आणि मग मोजता येते म्हणजे ती क्वांटिटेटिव्ह आहे, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. आता मग विकास जर आपण पाहिला तर डेव्हलपमेंट जी आहे, तर ते कार्यक्षमतेत आणि रचनेत बदल होतो. उदाहरणार्थ आपण विचार करण्याची क्षमता वाढते आणि मग ती काय मोजता येत नसते आणि म्हणून मग जे मोजण्यापेक्षा अधिक अनुभवले जातात आणि अ, जसं की आपल्याला सांगता येतं, की गुण जे असतात हे थोडक्यात आपल्याला डेव्हलपमेंटचे पाहायला मिळतात आणि या ठिकाणी जे मोजता येत असतं ते क्वांटिटेटिव्ह असतं. जे मोजता येत नाही ते गुणात्मक म्हणजेच क्वालिटेटिव्ह आहे, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणून एक कन्सेप्ट लक्षात ठेवा, तर डेव्हलपमेंट हे क्वालिटेटिव्ह आहे आणि ग्रोथ ही क्वांटिटेटिव्ह आहे. हे आपण या 2 गोष्टी या ठिकाणी प्रामुख्यानं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला तर मग पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3 बालकाचा विकास शिरोभागाकडून म्हणजे डोक्याकडून पायाकडे होतो, या तत्वाला काय म्हणतात? बघा, खूप महत्त्वाचे या ठिकाणी आपल्याला हे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न खूप महत्त्वाचे घेतलेले आहेत. तर याचं उत्तर आहे शिरपुच्छ दिशा म्हणजेच याला आपण म्हणत असतो सेफॅलोकॉडल प्रिन्सिपल हे लक्षात राहू द्यायचं आहे. बघा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल आता हे शिरपुच्छ दिशा म्हणजे काय आहे हे आपण या ठिकाणी समजून घेऊ. तर याचा अगोदर इंग्रजी शब्दाकडे जाऊ सेफॅलोचा अर्थ असतो डोके आणि हे जे शिर म्हणजेच काय आहे, थोडक्यात याचाही अर्थ आहे डोके. बघा, मग आता डोक्याकडून पायाकडे बघा, या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. मग कॉडल म्हणजे काय असतं? तर कॉडल म्हणजे आपला एकतर आपली शेपटी किंवा त्यानंतर पाय असं या ठिकाणी अर्थ घेता येईल. जसं पुच्छ म्हणजे इथं काय असते, ही टेल असते थोडक्यात म्हणजेच शेपटी असते आणि मग शेपटी म्हणजेच या ठिकाणी आपण शेपटीचा अर्थ त्याचा न घेता तर तो पायाचा अर्थ या ठिकाणी घ्यायचा आहे. म्हणून मग हे तत्व या ठिकाणी स्पष्ट होते आहे, की ते म्हणजे काय, की हे विकासाची जी दिशा असते बालकाची, तर ती शिरोभागाकडून आपल्याला पायाकडे होताना पाहायला मिळत असते. म्हणून मग शिरपुच्छ दिशा हे आपण स्पष्टपणे लक्षात ठेवायचं आहे. बाळ आधी डोकं नियंत्रित करायला ठेवतं, मग धड नियंत्रित करायला ठेवतं आणि शेवटी पाय नियंत्रित करायला ठेवतात. म्हणून बाळ अगोदर कधीही बघा, छोटं बाळ अगोदर मान धरतं आणि नंतर मग थोडंसं उठून बसायला लागतं आणि नंतर आपल्याला माहिती आहे तो चालायला किंवा पळायला लागतो, उभा राहायला लागतं. चला अगोदर उभा राहील, मग चालेल, मग पळेल. या पद्धतीनं आपल्याला सांगता येईल. चला त्यानंतर चौथा प्रश्न या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, तो म्हणजे बालकाचा विकास मध्यभागाकडून परिघाकडे म्हणजे शरीराच्या मध्यभागाकडून बाह्य भागाकडे होतो, या तत्वाला काय म्हणतात? आता बालकाचा हा जो विकास आहे बघा, मध्य भागाकडून परिघाकडे म्हणजेच शरीराच्या मध्य भागाकडून बाह्य भागाकडे होत असेल, तर हे जे तत्व आहे, या तत्वाला काय म्हणतात? तर या तत्वाचं किंवा याचं उत्तर आहे निकट दूर दिशा. याला आपण इंग्रजीत म्हणत असतो प्रॉक्सिमो डिस्टल प्रिन्सिपल. मित्रांनो, आता आपण प्रॉक्सिमो या शब्दाचा अर्थ असतो तो म्हणजे जवळ. आता इथं बघा निकट शब्द दिलेला आहे, त्याचाही अर्थ आहे जवळ. आता आपण जर पाहिलं आणि डिस्टल या शब्दाचा अर्थ असतो दूर. म्हणजेच जवळून दूर, निकट दूर दिशा हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल आणि हे तत्व या ठिकाणी स्पष्ट होत आहे, की या ठिकाणी की बालकाचा जो विकास आहे, तो मध्य भागाकडून म्हणजे आपल्याला सांगता येईल शरीराच्या केंद्राकडून काय करता येतो, बाह्य अंगाकडे म्हणजे परिघाकडे होत असतो. म्हणजे बाळ आधी संपूर्ण धड नियंत्रित करू शकतं. मग हात आणि शेवटी बोटांवर त्याचं नियंत्रण येत असतं, असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढे 5वा प्रश्न या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, भावनिक विकास आणि सामाजिक विकास यांचा संयुक्तपणे अभ्यास करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? आता भावनिक विकास
आणि सामाजिक विकास आपण जर पाहिलं, तर याचं उत्तर आपल्याला सांगता येईल संयुक्तपणे म्हणजेच सोशो इमोशनल डेव्हलपमेंट याला आपण थोडक्यात म्हणता येईल समाज भावनात्मक विकास असं या ठिकाणी सांगता येईल. आता आपण जर पाहिलं तर व्यक्ती समाजात कसे वागते किंवा आपण आपल्या भावनावर कसे नियंत्रण ठेवते किंवा व्यक्ती एखादी भावनांवर कसं नियंत्रण ठेवते, या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधित असतात आणि म्हणून मग त्या एकत्रितरित्या अभ्यासल्या जातात आणि या पद्धतीला आपण समाज भावनात्मक विकास असं या ठिकाणी म्हणत असतो. चला त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. शिकणे म्हणजे अनुभवाने वर्तनात होणारे कायमस्वरूपी बदल. ही व्याख्या कोणाची आहे? आता बघा परत एकदा व्याख्या वाचतोय. शिकणे म्हणजे अनुभवाने वर्तनात होणारे कायमस्वरूपी बदल. ही व्याख्या कोणाची आहे? तर ही व्याख्या आहे गेट्स अँड ऑथर्स म्हणजेच थोडक्यात गेट्स आणि इतरांची ही व्याख्या आहे. बघा ही व्याख्या लर्निंग म्हणजे आपल्याला माहिती आहे अध्ययन अध्ययन ही जी संकल्पना आहे, या संकल्पनेची ही व्यापकता स्पष्ट करते आणि गेट्स जे आहेत, गेट्स यांच्या मते शिकणे म्हणजे काय आहे? अनुभवावर आधारित काय असते? शिकणे हे थोडक्यात अनुभवावरच आहे, असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यातूनच काय होतो? बदल होतात आणि ते बदल हे कायमस्वरूपीचे किंवा दीर्घकाळ टिकणारे बदल आहेत, असं आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून मग या ठिकाणी शिकणे म्हणजे अनुभवाने वर्तनात होणारे कायमस्वरूपी बदल ही व्याख्या कोणाची असेल तर ही व्याख्या आहे गेट्स आणि इतरांची. चला यानंतर आपल्याला सांगता येईल की जनरली गेट्स हे शब्द लक्षात आपण ठेवायचा आहे. बघा 7वा प्रश्न आहे या ठिकाणी विकासाच्या कोणत्या अवस्थेत बालक अमूर्त विचार करण्यास सुरुवात करते? अब्स्ट्रॅक्ट थिंकिंग आपण त्याला इंग्रजीत म्हणत असतो. तर उत्तर आहे ते म्हणजे किशोर अवस्था. याला आपण इंग्रजीत म्हणत असतो ॲडोलसन्स. आता ॲडोलसन्समध्ये आपण जर पाहिलं, तर यामध्ये जीन पियाजे आपल्याला माहिती आहे, जे की जीन पियाजे यांच्या संज्ञानात्मक विकास सिद्धांतानुसार अमूर्त विचार जे आहेत, अमूर्त विचार जर आपण पाहिलं, तर म्हणजे अमूर्त म्हणजे काय असतं थोडक्यात, तर जे गोष्टी आपल्याला प्रत्यक्षात दिसत नाहीत, पण मनात आणि कल्पनेने विचारल्या जात असतात. जसं की उदाहरण जर पाहिलं आपण स्वातंत्र्य. स्वातंत्र्य हे काय आहे? हे आपल्याला सांगता येईल अमूर्त आहे. हे प्रत्यक्षात दिसत नसतं. परंतु ते काय आहे? थोडक्यात मनात आपण कल्पनेनं आपण समजू शकतो की ते काय आहे. त्यानंतर न्याय. न्याय जे आहे आपल्याला नाऊनमध्ये मराठी किंवा आपल्याला मराठीत सुद्धा भाववाचक नाम आहे आणि सोबत इंग्रजीत आपल्याला अब्स्ट्रॅक्ट नाउन असा आपल्याला स्पेशली हा प्रकार पाहायला मिळतो. तर ते नाउन जर आपण पाहिले तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला अब्स्ट्रॅक्टची कन्सेप्ट समजून येईल आणि मग ही अब्स्ट्रॅक्ट जी आहे, ही थिंकिंग जी आहे, ही बालक कोणत्या अवस्थेत सुरू करत असेल, तर ती अवस्था म्हणजे किशोरावस्था असते. हे आपण लक्षात ठेवायचे. ही अवस्था जनरली आपल्याला 11 वर्षाच्या म्हणजे पुढे आपल्याला काय होते, ही पाहायला मिळत असते. हे लक्षात राहू द्यायचं आहे. बघा त्यानंतर आता पुढे आहे जीन पियाजे यांच्या संज्ञानात्मक म्हणजे जे काही कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थिअरी जी आहे, तर थोडक्यात हे आपल्याला सांगता येईल. आता मग संज्ञानात्मक विकासा सिद्धांतानुसार ते म्हणतात, की त्यांची पहिली अवस्था कोणती आहे? थोडक्यात हे आपल्याला सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येईल संवेदनकारक अवस्था याला आपण म्हणत असतो सेन्सरी मोटर स्टेज हे आपल्याला सांगता येईल. याचं जर पाहिलं वय बघा म्हणजे जन्मापासून ते 2 वर्ष असं हे आपल्याला सांगता येईल. आता जीन पियाजे यांनी कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटच्या ज्या काही 4 स्टेज सांगितलेल्या आहेत, त्या 4 स्टेज आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर बघा पहिली आहे संवेदनकारक स्टेज, तिला आपण संवेदनकारक म्हणत असतो. दुसरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे पूर्वक्रियात्मक. आता पूर्वक्रियात्मक जी आहे ती त्यानंतर तिसरी जर पाहिली तर ती मूर्त क्रियात्मक आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी तिसरी आपल्याला मूर्त जी वस्तू आपल्याला दिसत असतात त्या मूर्त असतात आणि चौथी म्हणजेच औपचारिक क्रियात्मक ही एक आपल्याला पाहायला मिळते जी की औपचारिक जिच्यामध्ये मग आपल्याला अमूर्त वगैरे याच्यात पाहायला
मिळू शकतात. जसं की मग पहिली अवस्था बालकांच्या इंद्रियाद्वारे जर आपण पाहिलं, सेन्सेस आपण त्याला म्हणत असतो, जे काही ज्ञानेंद्रिय आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यानंतर शारीरिक क्रियाद्वारे म्हणजे त्याला आपण मोटर ॲक्शन्स देखील म्हणतात, ही ज्ञान मिळवण्यावर ते आधारित असतात. म्हणून मग ही पहिली अवस्था जी आहे जीन पियाजेच्या माध्यमातून हे विकास सिद्धांतानुसार तर ती आहे संवेदनकारक अवस्था. त्याला इंग्रजीत म्हणतो आपण सेन्सरी मोटर स्टेज आणि तिचं कालावधी आहे तो म्हणजे जन्मापासून ते 2 वर्षापर्यंत. त्यानंतर 9वा प्रश्न आहे, जीन पियाजे यांच्या मते वस्तू दृष्टीआड झाली तरी अस्तित्वात असते. हे ज्ञान ऑब्जेक्ट परमनन्स आपण त्याला म्हणू. हे ज्ञान बालकाला कोणत्या अवस्थेत प्राप्त होत असतं? आता आपण जर पाहिलं तर दृष्टीआड वस्तू झाली तरीही ती अस्तित्वात असते, असं आपल्याला समजून येत असतं आणि बघा तर त्याचं उत्तर या ठिकाणी आहे संवेदनकारक अवस्था म्हणजेच त्याला सेन्सरी मोटर स्टेज म्हणजेच याचं पुन्हा आपल्याला सांगता येईल, की उत्तर आहे जन्म ते 2 वर्ष. आता ही गोष्ट आपण जर पाहिली, तर आपण एक गोष्ट लक्षात घेऊयात, की वस्तूची स्थायित्वता आता बघा वस्तूची स्थायित्वता म्हणजे ऑब्जेक्ट परमनन्स आपल्याला त्याला म्हणता येईल, की हा जो आहे म्हणजे एखादी वस्तू दिसणं बंद झाल्यावरही ती असते, अस्तित्वात आहे. हे ज्ञान आपल्याला ते कळणं म्हणजे थोडक्यात ही कन्सेप्ट आहे. आता हे ज्ञान याच अवस्थेच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे ज्यावेळेला वयात 18 ते 24 महिने व्हायला लागतात, त्या टप्प्यामध्ये हे काय होत असतं, समजत असतं आणि मग बालकाला ते काय होत असते, ही ही कन्सेप्ट त्याच्या मनामध्ये येत असते आणि मग ही जी संज्ञानात्मक जी काही विकासाची एक मोठी उपलब्धी आहे, असं देखील या ठिकाणी ही मानली जाते आणि म्हणून मग कोणालाही तसंच वाटायचं, जेव्हा लहानपणी आपल्याला भरपूर जणांना वाटत असते, की आता आपण इकडं आलोत म्हणजे तिकडचं सगळं बंदच झालंय काय? पण असं बिलकुल होत नाही. म्हणून मग दृष्टी जरी झाली तरीसुद्धा अस्तित्वात असते, हे आपल्याला सांगता येतं वस्तू. तर हे लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यानंतर 10वा प्रश्न या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, जीन पियाजे यांच्या मूर्त क्रियात्मक अवस्थेतील म्हणजे कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज हे बालकाची मुख्य क्षमता कोणती आहे? आता या ठिकाणी आपल्याला सांगता येतं, की बघूयात मग याचं उत्तर ते म्हणजे परिवर्तन क्षमता म्हणजेच रिव्हर्सिबिलिटी आणि संरक्षण म्हणजे थोडक्यात कन्झर्वेशन. आता या अवस्थेत जर आपण पाहिलं तर बालक काय करत असतं थोडक्यात ही जी अवस्था आहे कॉन्क्रीट म्हणजे मूर्त जी अवस्था आहे, तर त्या अवस्थेमध्ये बघा मूर्त कार्यात्मक अवस्था जी आहे, त्या अवस्थेमध्ये आपल्याला वय किती आहे साधारण ते 7 ते 11 वर्षापर्यंत हे पाहायला मिळत असतात. मग हे बालक काय करतात तार्किक विचार करायला याच्यात सुरू करतात, पण तो विचार मूर्त गोष्टींशी संबंधित असतो. जसं संरक्षण उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर पाणी भांड्याचा आकार बदलला तरी तेवढेच असतं. बघा, म्हणजे हे आपण आणि परिवर्तन क्षमता म्हणजे कसं असतं प्लस किंवा मग बरोबर आणि काय असतं म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येतं, की बेरीज वजाबाकी जसं आहे त्या पद्धतीनं त्याला ते समजायला लागतं आणि मग ह्या क्रिया त्याला याच्यात समजायला लागतात. म्हणून मग या 2 मुख्य क्षमता याच अवस्थेत होताना आपल्याला पाहायला मिळत असतात. तर म्हणून मग आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज म्हणजे मूर्त क्रियात्मक अवस्था यातील मुख्य क्षमता आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे परिवर्तन क्षमता आणि संरक्षण हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढे आहे प्रयत्न प्रमाद सिद्धांताचा जनक कोण? म्हणजे ट्रायल एंड एरर. ट्रायल एंड एररचा जनक कोण आहे? तर तो आहे E.L. थॉर्नडाईक. हे आपण लक्षात थॉर्नडाईक यांनी मांजर आणि कोडेपेटी आपण जर म्हणजे त्याला आपण पझल बॉक्स असं म्हणत असतो. तर त्या पझल बॉक्सचा आणि त्या मांजरीचा त्यांना वापर करून, प्रयोग करून काय केलेला आहे, हा सिद्धांत मांडलेला आहे. कोणताही प्रतिसाद मिळेपर्यंत अनेक चुका आणि प्रयत्न केले जातात आणि योग्य प्रतिसाद मिळाल्यावर त्यांच्यामध्ये बॉन्ड तयार होत असतो, बंध तयार होत असतो, हे त्यांनी देखील सांगितलेलं आहे. म्हणून मग प्रयत्न प्रमाद सिद्धांताचा जनक कोण असेल, तर ते E.L. थॉर्नडाईक आहेत. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर 12वा प्रश्न आहे या ठिकाणी इव्हान पावलॉव. बघा, तर यांच्या सिद्धांतानुसार नैसर्गिक नसलेल्या उद्दीपकाला म्हणजे उद्दीपकाला नैसर्गिक प्रतिसादाशी जोडण्याच्या क्रियेला काय म्हणतात? आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची, की इव्हान पावलॉव जे आहे,
त्यांची जी काही जी थिअरी त्यांनी मांडलेली आहे, त्या थिअरीचं नाव लक्षात ठेवायचं आहे. अभिजात अभिसंधान किंवा त्याला शास्त्रीय अभिसंधान असंही म्हटलं जातं. म्हणून मग त्याला इंग्रजीत म्हटलं जातं, की क्लासिकल कंडिशनिंग आणि क्लासिकल कंडिशनिंगमध्ये बघा तर यामध्ये आपल्या लक्षात येतं, की त्यांनी पावलावनं काय केलं तर कुत्र्याचा प्रयोग केलेला आहे आणि तो कुत्र्याचा प्रयोग नैसर्गिक नसलेल्या जी उद्दीपक म्हणजे थोडक्यात जी घंटा होती, त्या घंटेला थोडक्यात काय होता प्रतिसाद द्यायला तो कुत्रा शिकला. म्हणजे तो लाळ गाळायला लागला. हे त्या एक्सपेरिमेंटमधून या अगोदर आपण पाहिलेलं आहे. ज्या सगळ्या उपपत्त्या आहेत, त्या सगळ्या उपपत्त्या एका व्हिडिओमध्ये आपण दिलेल्या आहेत. त्या तुम्ही पाहू शकता. चला त्यानंतर पुढे जाऊयात मग. आता 13वा प्रश्न आहे क्रियाप्रसूत अभिसंधान. आता याला आपण ऑपरंट कंडिशनिंग असं म्हणत असतो. या सिद्धांतामध्ये बक्षीस आणि शिक्षा म्हणजे रेन्फोर्समेंट अँड पनिशमेंट यावर कोणी भर दिलेला असेल, तर तो भर दिलेला आहे बी.एफ. स्किनरनं. हे लक्षात राहू दे, की स्किनरनं हा रेन्फोर्समेंट आणि पनिशमेंटचा सिद्धांत मांडलेला आहे. म्हणजेच त्याला आपण ऑपरंट कंडिशनिंग असं म्हणत असतो. तर ज्यामध्ये परिवर्तनाचा परिणाम काय होत असतो, थोडक्यात बक्षीस, पुनर्बलन किंवा शिक्षा यांच्यामुळे होत असतो आणि वर्तनाची पुनरावृत्ती यावरून होत असते आणि म्हणून मग बक्षीस मिळाल्यावर वर्तन काय होत असतं, वाढत असतं. परत-परत हे करत असतं आणि शिक्षा मिळाल्यावर जे काही वर्तन आहे ते कमी होताना पाहायला मिळत असतं. म्हणून मग आपल्याला सांगता येतं बी.एफ. स्किनरनं ऑपरंट कंडिशनिंगचा सिद्धांत मांडला, ज्यामध्ये रेन्फोर्समेंट आणि पनिशमेंट यावर त्यानं भर दिलेला आहे. 14वा प्रश्न आहे वायगॉट्स्की यांच्या सामाजिक सांस्कृतिक सिद्धांतानुसार बघा, तर आपल्याला सांगता येईल, की बालकाच्या विकासातील सर्वात महत्त्वाचे साधन कोणते आहे? हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर बघा सोशो कल्चरल ज्या थिअरी त्यांनी मांडलेली आहे, त्या थिअरीमध्ये सर्वात महत्त्वाचं त्यांनी म्हणजे महत्त्वाचं साधन मानलेलं आहे ते म्हणजे भाषेला. वायगॉट्स्की जे आहेत त्यांच्या मते काय असतं, की बालकाचे जे काही संज्ञानात्मक विकास आहे, सामाजिक संवाद किंवा त्यांची संस्कृती आहे, ही महत्त्वाची आहे. आणि मग या दोन्हीमध्ये सर्वात महत्त्वाचं काय ठरत असेल, तर ती भाषा ठरत असते. आणि मग भाषा हे प्रभावी साधन आहे, कारण भाषेमुळे बालक विचार करू शकते आणि सोबतच ते ज्या काही समस्या आहेत, त्या समस्या सोडवू शकतं. सोबतच ते ज्ञान मिळवण्याचं काम करत असतं. म्हणून मग यामध्ये वायगॉट्स्कींचं असं मत आहे, की सामाजिक सांस्कृतिक सिद्धांतानुसार बालकाच्या विकासातील सर्वात महत्त्वाचे साधन त्यानं भाषेला मानलेलं आहे. हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर 15वा प्रश्न आहे समीपस्थ विकास क्षेत्र. आता ही संकल्पना कोणी मांडली? म्हणजेच झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट याला आपण झेड-पी-डी असं देखील म्हणत असतो. आता हे समीपस्थ विकास क्षेत्र हे देखील आपल्याला पाहायला मिळतं. हे लेव्ह वायगॉट्स्कीनच मांडलेलं आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. झेड-पी-डी म्हणजे बालक काय करत असतं, स्वतः बघा बालक सध्या स्वतः करू शकते आणि एखाद्याच्या मदतीनेही ते करू शकतं. यातील थोडंसं अंतर आहे. कारण कधी-कधी काय असतं, की एखादी गोष्ट त्याला स्वतः करता येत नाही, परंतु त्याला थोडं पुश केलं, की त्याला थोडंसं मदत केली, हिंट दिली, तर त्याला मदत केल्यानंतर बालक सहज ती गोष्ट करत असतं. यालाच थोडक्यात याला वायगॉट्स्कीनं आणखी एक नाव दिलेलं आहे, ते म्हणजे पुढे प्रश्न आहे एक स्कॅफोल्डिंगचा आपण मांडलेला, तर तो आपल्याला पाहायला मिळेल. बघा, बालकाच्या विकासासाठी अधिक जाणकार व्यक्तीकडून मोर नॉलेजेबल ऑथर म्हणजे एम-के-ओ मिळणाऱ्या तात्पुरत्या मदतीला वायगॉट्स्की काय म्हणतात? तर वायगॉट्स्की आपल्याला आता लक्षात येईल. त्याला वायगॉट्स्की म्हणत असतात तेच आहे या ठिकाणी स्कॅफोल्डिंग. बघा म्हणजे त्याला आपण आधार म्हणत असतो किंवा आणखी एक शब्द आहे त्याला मांडव. तर बघा वायगॉट्स्की मराठीत वेगवेगळे अर्थ येऊ शकतात, परंतु आपण इंग्रजीतलं मात्र लक्षात घेणं गरजेचं आहे. आधार देणं, स्कॅफोल्डिंग ही गोष्ट आपण लक्षात ठेवू शकतो, की स्कॅफोल्डिंग म्हणजे काय असतं? एखाद्या व्यक्तीला मदत करणं, जेणेकरून ती व्यक्ती स्वतःहून कार्यक्षम होऊ शकते आणि तिची मदत घेणं की थोडक्यात त्यासाठी ती तात्पुरती गरज असते त्याची ती आणि ती तात्पुरत्या गरजेनं तो त्याचं कार्य पुढं करत असतो. त्यानंतर 17वा प्रश्न या ठिकाणी आहे नैतिक विकास म्हणजे मॉरल डेव्हलपमेंट सिद्धांताचे 3 स्तर आणि 6 अवस्था कोणी स्पष्ट केल्या? तर बघा, तर त्या केलेल्या आहेत लॉरेन्स कोलबर्गने.
हे आपण लक्षात ठेवायचे. तर कोलबर्गने नैतिक विकासाच्या 3 स्तरामध्ये आपण जर पाहिलं तर पूर्व पारंपरिक, पारंपरिक आणि उत्तर पारंपरिक अशा काय केलेल्या आहेत अवस्था त्यांनं थोडक्यात म्हणजे 3 स्तर दिलेले आहेत आणि त्या प्रत्येक स्तरामध्ये 2-2 अवस्था आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा एकूण 6 अवस्था आपल्याला पाहायला मिळतील. म्हणून मग या ठिकाणी उत्तर आहे हे लॉरेन्स कोहलबर्ग यांनी काय केलेलं आहे नैतिक म्हणजे मॉरल डेव्हलपमेंटचे 3 स्तर आणि 6 अवस्था दिलेल्या आहेत. त्यानंतर कोहलबर्ग यांच्या सिद्धांतानुसार नियमांचे पालन शिक्षेच्या भीतीमुळे केले जाते. ही कोणत्या स्तराची लेव्हलची म्हणजे अवस्था आहे हे आपल्याला सांगता येईल. उत्तर आहे पूर्व पारंपरिक स्तर. याला आपण प्री कन्व्हेन्शनल लेव्हल असं आपल्याला म्हणता येत असतं. बघा या ठिकाणी म्हणजे शिक्षेच्या भीतीमुळं जे नियमाचं पालन केलं जातं ते प्री कन्व्हेन्शनल असते. त्यानंतर आता पुढे आहे प्रश्न क्रमांक 19 आहे. तो म्हणजे थोडक्यात अल्बर्ट बंडुरा यांच्या मते बालक इतरांना निरीक्षण करून आणि अनुकरण करून शिकते. या सिद्धांताचं नाव काय आहे? तर याला नाव आहे सोशल लर्निंग थेअरी म्हणजेच सामाजिक अध्ययन सिद्धांत. तर बघा या सिद्धांतानुसार अध्ययन हे केवळ थेट अनुभव किंवा अभिसंधानाने होत नाही, तर दुसऱ्या व्यक्तीचे निरीक्षण करून आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचं अनुकरण म्हणजेच इमिटेशन अनुकरण करून काय होत असतं, बाळ शिकत असतं, असं आपल्याला सांगता येत असतं. म्हणून मग हे जे आहे थोडक्यात यालाच थोडक्यात प्रतिरूपण म्हणजे याला आपण मॉडेलिंग असं देखील म्हणत असतो. हे लक्षात ठेवणे गरजेचं आहे. चला त्यानंतर 20वा प्रश्न आहे. बुद्धिमत्तेचा बहुघटक सिद्धांत म्हणजे थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स कोणी मांडला? तर याचं उत्तर आहे हॉवर्ड गार्डनर. हॉवर्ड गार्डनर यांनी सांगितलेले आहे, की बुद्धिमत्ता ही एकच गोष्ट नसून तर ती अनेक स्वतंत्र घटकांनी बनलेली असते. जसे की काही भाषिक आहेत, काही गोष्टी तार्किक आहेत, म्हणजे गणितीय आहेत, शारीरिक आहेत, गतीज आहेत, म्हणजे आंतरवैयक्तिक असे वेगवेगळे आंतरवैयक्तिक यासारखे काही घटक त्यांनी भरपूर मांडलेले आहेत. म्हणून ते म्हणतात, की बुद्धिमत्ता ही एकाच गोष्टीवर नसून ती बहुघटक सिद्धांत थोडक्यात बहु गोष्टीवर अवलंबून असते. म्हणून त्यांनी त्या थेअरीला बहुघटक सिद्धांत म्हणजे थिअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स असं त्यांनी मांडलेलं आहे. चला त्यानंतर 21वा प्रश्न आहे. तो म्हणजे गार्डनर यांच्या मते स्वतःच्या भावना आणि प्रेरणा समजून घेण्याची क्षमता म्हणजे कोणती बुद्धिमत्ता? तर स्वतःच्या भावना आणि प्रेरणा समजून घेण्याची क्षमता म्हणजेच असते आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता. याला आपण म्हणत असतो इंट्रापर्सनल इंटेलिजन्स. आणि मग हे आपण लक्षात घ्यायचं आहे. इंट्रा म्हणजे स्वतःच्या आतमध्ये म्हणजे आंतर आणि थोडक्यात ही बुद्धिमत्ता जी आहे व्यक्तीच्या भावना, ध्येय, प्रेरणा आणि मर्यादा यांची अचूक ही जाणीव ठेवलेली असते. म्हणून मग आपण लक्षात ठेवायचे स्वतःच्या भावना आणि प्रेरणा समजून घेण्याची क्षमता म्हणजेच असते आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता. याला इंट्रापर्सनल इंटेलिजन्स असं म्हणूयात. चला त्यानंतर पुढे 22वा प्रश्न आहे. तो म्हणजे बुद्धिमत्तेचा जी म्हणजेच आणि एस. आता जी फॅक्टर आणि एस फॅक्टर म्हणजे जनरल फॅक्टर आणि स्पेसिफिक फॅक्टर जो आहे, असे 2 घटक कोणी मांडले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो चार्ल्स स्पियरमन. जे की त्यांनी सामान्य घटक म्हणजे आपण त्याला जनरल फॅक्टर म्हणत असतो. हे सर्व संज्ञानात्मक कार्यासाठी आवश्यक असलेली सामान्य मानसिक ऊर्जा, तर एस फॅक्टर जो आहे म्हणजे विशिष्ट कार्य करण्यासाठी लागणारी विशिष्ट क्षमता. जसं की आपल्याला सांगता येईल संगीत क्षमता किंवा संगीत कौशल्य. तर संगीत कौशल्य हे आपल्याला स्पेसिफिक फॅक्टरमध्ये पाहायला मिळत असतं आणि ही जी थिअरी आहे किंवा असे जे 2 घटक आहेत, हे बुद्धिमत्तेचे हे चार्ल्स स्पियरमनने मांडलेले आहेत. त्यानंतर 23वा प्रश्न आहे भावनिक बुद्धिमत्तेवरती. तर इमोशनल इंटेलिजन्स या संकल्पनेचा प्रसार करण्यात कोणाचा वाटा महत्त्वाचा आहे? तर तो आहे डॅनियल गोलमन. हे लक्षात राहू द्यायचं आहे. बघा भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स. चला त्यानंतर इंटेलिजन्स कोशंट आता बुद्ध्यांक काढण्याचं सूत्र काय? आपल्याला हा प्रश्न आहे.
याचं सूत्र आहे मित्रांनो, इंटेलिजन्स क्वोशंट इज इक्वल टू बघा या ठिकाणी मेंटल एज अपॉन क्रोनिकल एज इंटू 100 म्हणजेच मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100 हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर मानसिक आरोग्यासाठी बघा म्हणजे मेंटल हेल्थच्या म्हणूयात आपण स्वतःच्या त्रुटी आणि कमतरता स्वीकारून इतरांशी जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे ते म्हणजे त्याला आपण म्हणत असतो समायोजन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 26वा. ज्या बालकाची बुद्धी कमी आहे, परंतु कला, संगीत व गणित यासारख्या विशिष्ट क्षेत्रात अलौकिक क्षमता आहे, त्यांना काय म्हणतात? तर लक्षात घ्या बालकांची बुद्धी कमी म्हणजे 70 पेक्षा IQ कमी असेल, परंतु तो कला किंवा संगीत क्षेत्रात तो काय आहे अलौकिक क्षमता असेल, तर त्याला आपण म्हणत असतो सॅव्हंट. लक्षात राहू द्यायचं आहे. त्याला आपण सॅव्हंट म्हणत असतो आणि म्हणून मग सॅव्हंट सिंड्रोम जो आहे, ही एक अशी दुर्मिळ थोडक्यात गोष्ट आहे किंवा ही परिस्थिती आहे, असं आपल्याला सांगता येईल. बघा या ठिकाणी मग आपल्याला सांगता येतं, की जिथं सामान्य किंवा त्याहून कमी बौद्धिक क्षमता असून देखील व्यक्तीमध्ये काही क्षेत्रामध्ये विलक्षण प्रतिभा असू शकते आणि मग अशी जी कंडिशन असते, ती थोडक्यात आपल्याला त्या लोकांना या आपण म्हणत असतो सॅव्हंट. हे लक्षात राहू द्यायचं आहे. त्यानंतर स्वप्रतिमेचा आपल्याला पुढचा प्रश्न आहे. स्वप्रतिमा म्हणजे सेल्फ कन्सेप्ट, स्वमूल्य म्हणजे सेल्फ इस्टीम आणि स्वप्रभावकता सेल्फ एफिकसी यासारख्या कल्पना कोणत्या शास्त्रज्ञाच्या मानवतावादी सिद्धांताचा भाग आहेत? म्हणजे ह्युमॅनिस्टिक थिअरीचा भाग आहेत. याचं उत्तर आहे कार्ल रॉजर्स. हे लक्षात राहू द्यायचं आहे. म्हणजे सेल्फ, 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 सेल्फ कन्सेप्ट, सेल्फ एस्टीम आणि सेल्फ एफिकसी. तर हे जे आहेत हे कार्ल रॉजर्स लक्षात ठेवायचा. शिक्षणात समावेशक शिक्षण म्हणजे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन याचा अर्थ काय असतो? समावेशक शिक्षण तर याचा अर्थ आहे सामान्य आणि विशेष गरजा असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना एकाच वर्गात समान संधी आणि समान शिक्षण देणे. बघा त्यानंतर 29वा प्रश्न आहे दृष्टीदोष व्हिज्युअली इम्पेअर्ड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अध्यापनाचे कोणते साधन अत्यंत महत्त्वाचे आहे? तर त्याचं उत्तर आहे ब्रेल लिपी म्हणजे त्याला आपण म्हणत असतो ब्रेल स्क्रिप्ट. ओके. त्यानंतर पुढे जाऊयात. 30वा प्रश्न आहे अध्ययन क्षमता, अक्षमता, लर्निंग डिसॅबिलिटी या शब्दाचा सर्वप्रथम कोणी वापर केला? तर तो वापर केलेला आहे सॅम्युअल किर्क यानं. बघा त्यांनी 1963 मध्ये म्हणजे 1963 मध्ये त्यांनी हा शब्द प्रथम वापरला, ज्यामुळे विशेष गरजा असलेल्या मुलांच्या शिक्षणाच्या क्षेत्रात काय झाली? मोठी क्रांती झालेली आहे, असं आपल्याला सांगता येईल. म्हणून मग 31वा प्रश्न आपण या ठिकाणी घेतोय. लेखनाशी संबंधित अध्ययनाच्या अक्षमतेला काय म्हणतात? डिफिकल्टी इन रायटिंग. बघा, तर त्याला आपण लिहिण्यासाठी जर कमी असेल, तर तो आहे डिस्ग्राफिया. आपण लक्षात राहू. ग्राफिया म्हणजे लिहिणे आणि डिस्ग्राफिया म्हणजे काय असतं थोडक्यात? ते अक्षरे, शब्द स्पष्टपणे, सुसंगतपणे लिहिता येणारी अडचण. बघा, मग त्याला आपण डिस्ग्राफिया म्हणत असतो. डिफिकल्टी इन कॅल्क्युलेटिंग म्हणजे गणिताशी संबंधित अध्ययनाच्या अक्षमतेला काय म्हणतात? त्याला म्हणत असतो आपण डिस्कॅल्क्युलिया. लक्षात राहू द्यायचं आहे. म्हणून मग आपल्याला सांगता येईल ॲन्सर इज डिस्कॅल्क्युलिया आणि पहिलं होतं डिस्ग्राफिया. डिस्ग्राफिया हा लेखनाच्या संदर्भात आणि हा हा आहे गणिताच्या आकडेमोड जे आहेत ते करण्याच्या संदर्भात. म्हणजेच कॅल्क्युलिया म्हणजे गणित करणं किंवा गणिताची आकडेमोड करणं आणि मग डिस्कॅल्क्युलिया जे आहे हे संख्या आणि गणिताची जी काही संकल्पना आहे ही लवकर समजून येत नाही. म्हणून त्यावेळेला आपल्याला ही ती अक्षमता जी आहे त्या अक्षमतेला डिस्कॅल्क्युलिया असं आपण म्हणत असतो. त्यानंतर 33वा प्रश्न आहे अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मूल्यमापन इव्हॅल्युएशन कशासाठी केले जाते? उत्तर आहे बघा ते म्हणजे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीची नोंद घेणे
आणि अध्यापन पद्धतीत सुधारणा करणे. मूल्यमापन केवळ गुण देण्यासाठी नसतं, तर विद्यार्थ्यांचे अध्ययन किती झालेले आहे, म्हणजे त्यांची प्रगती किती आहे आणि शिक्षक किती प्रभावीपणे शिकवत आहेत, म्हणजे थोडक्यात शिक्षण पद्धतीत सुधारणा, हे या दोन्ही गोष्टी या इव्हॅल्युएशनच्या माध्यमातून समजून येत असतात आणि करायच्या असतात. म्हणून मग मूल्यमापन केलं जातं. त्यानंतर अध्यापन करताना शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाची तपासणी करणे हे मूल्यमापनाच्या कोणत्या प्रकारात मोडते? आता अध्यापन करत असताना शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या पूर्वज्ञानाची तपासणी केली पाहिजे. परंतु हे मूल्यमापनाचा प्रकार कोणता आहे? याला म्हणत असतो आपण डायग्नोस्टिक टेस्ट म्हणजे निदान चाचणी आणि आरंभीचे मूल्यमापन म्हणजे फॉर्मेटिव्ह असेसमेंट. हे लक्षात राहू द्यायचं आहे. हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सतत आणि सर्वंकष मूल्यमापन म्हणजेच कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन, याला आपण CCE म्हणत असतो. त्यामध्ये सातत्य, कंटिन्युअस याचा अर्थ काय आहे? तर सातत्य याचा अर्थ काय असणार आहे? तर तो अर्थ या ठिकाणी पाहूयात. विद्यार्थ्याचे शैक्षणिक आणि गैर शैक्षणिक मूल्यांचे अनियमित आणि वारंवार निरीक्षण करणे. म्हणून मग सातत्य म्हणजे थोडक्यात आपल्याला माहिती आहे, की ठराविक कालांतरानं वारंवार मूल्यमापन करणं, केवळ वर्षाच्या शेवटी नव्हे, तर सर्वंकष म्हणजेच कॉम्प्रिहेन्सिव्ह याचा अर्थ आहे. तर बघा आपल्याला सांगता येईल, तर सर्वंकष जे आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे शैक्षणिक नव्हेच, तर गैर शैक्षणिक म्हणजे खेळ, कला, इतर जे काही घटक आहेत त्यांचे सुद्धा काय करणं, मूल्यमापन करणं हे आपल्याला सांगता येईल. म्हणजे दोन्ही आपल्याला येतात, की इतर कंटिन्युअस सातत्य आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह हे दोन्हीच आहे. पण आपण एक सातत्याचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्हचा सुद्धा या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे. लक्षात घ्यायचं आहे. चला पुढे जाऊयात पुढच्या प्रश्नावरती. अध्यापन करताना प्रकल्प रचना पद्धती म्हणजे प्रोजेक्ट मेथड कोणी केली? विकसित कोणी केली? उत्तर आहे त्याचं विल्यम एच. किलपॅट्रिक. तर हे बघा विल्यम एच. किलपॅट्रिक यांनी केलेली आहे. त्यानंतर 37वा आहे व्यक्ती भिन्नता म्हणजे इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस लक्षात घेऊन अध्यापन करणे हे अध्यापन शास्त्राच्या कोणत्या तत्वावर आधारित आहे? तर उत्तर आहे बालक केंद्र म्हणजे चाइल्ड सेंटर्ड एज्युकेशन, हे आपण लक्षात घ्यायचं गरजेचं आहे. आपली शिक्षण प्रणालीच ही चाइल्ड सेंटर्ड आहे आणि म्हणून मग ज्या ठिकाणी आपल्याला CDPचे उत्तरं म्हणजे बालकांच्या फेवरमध्ये जेव्हा जेवढे जास्त जास्त जातील तेच शक्यतो आपले उत्तर पर्याय आपण टिक करायचे असतात. त्यानंतर शिक्षण हक्क कायदा 2009 म्हणजे RT ॲक्ट 2009 नुसार 6 ते 14 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकास शिक्षणाचा कोणता हक्क मिळाला? तर तो हक्क मिळालेला आहे फंडामेंटल राइट. म्हणजेच मग त्यामध्ये आपल्याला सांगता येतं, की RT 2009चा जो काही समजा ॲक्ट आहे, त्यानुसार म्हणजे ही थोडक्यात 86वी घटना दुरुस्ती होती, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि मग शिक्षण जो आहे, हा शिक्षण संविधानातील कलम आपल्याला सांगता येईल 21 म्हणजे 21A आपण असंही म्हणू शकतो, की यामध्ये अंतर्गत मूलभूत हक्क बनवलेला आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. RT 2009 नुसार प्राथमिक शाळेत शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे प्रमाण किती आहे? तर ते प्रमाण आहे एकास 30 म्हणजे 30 विद्यार्थ्यांसाठी 1 शिक्षक. हे लक्षात राहू द्यायचं आहे. म्हणजे प्राथमिक स्तरावर आपण 1ली ते 5वी जर उदाहरण घेतलं, तर 30 विद्यार्थ्यांसाठी कमीत 1 शिक्षक असावा आणि उच्च प्राथमिक स्तरावरसाठी 6 ते 8 साठी जर पाहिलं, तर 35 विद्यार्थ्यांसाठी 1 शिक्षक असावा. हे प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं RT 2009 नुसार. चला त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 NEP नुसार शाळा शिक्षणाचा नवीन अभ्यासक्रम आराखडा कोणता आहे? तर हे आपल्याला सांगता येईल ते म्हणजे बघा आपल्याला 5+3+3+4 असा हा अभ्यासक्रम आराखडा पाहायला मिळतो. म्हणजेच 5+3+3+4. तर बघा पहिली जी स्टेज असणार आहे ती फाउंडेशनल आहे. दुसरी प्रिपरेटरी आहे, तिसरी मिडल आहे आणि चौथी सेकंडरी आहे. हे आपण लक्षात घ्यायचं आहे, की ह्याच्यावर आपल्याला परीक्षेत प्रश्न येऊ शकतो मित्रांनो. NEP 2020 ने म्हणजे पहिला जो आराखडा होता 10+2 चा, तर तो आराखडा बदलून
नवीन आराखडा या ठिकाणी केलेला आहे. तो म्हणजे आपण या ठिकाणी पाहिला आहे 5+3+3+4. आता पहिला जो आराखडा असतो, पहिले 5 वर्ष जे असतात, हे 3 वर्षापासून थोडक्यात आपल्याला सांगता येईल, ते 8 वर्षापर्यंत आपल्याला हे पाहायला मिळत असतात. त्यानंतर दुसरे प्रिपरेटरी हे 8 पासून म्हणजे हे 3 लक्षात राहू द्यायचे. म्हणजे आता 8 पासून ते आपल्याला हे 11 वर्षापर्यंत पाहायला मिळतात. बघा 8 पासून 11 वर्षापर्यंत. त्यानंतर पुढे जर गेलो, तर पुढचे 3 आपल्याला पाहायला मिळतील. ते म्हणजे 11 पासून म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येईल 11 पासून ते 14 पर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आणि ते पुढचे सेकंडरी आहेत ते म्हणजे 14 ते थोडक्यात 18 वर्षापर्यंत आपल्याला सांगता येईल. आता वर्ग याच्यात जर पाहिलं, तर याच्यात पहिले अंगणवाडीचेही वर्ग आपल्याला पाहायला मिळतात. बघा, म्हणजे जसं की आपण त्याला बालवाटिका सुद्धा म्हटलेलं आहे आणि मग बालवाटिकापासून ते थोडक्यात आपल्याला सांगता येईल पहिले 3 वर्ष आणि पुढचे 2 वर्ष असे 5 वर्ष म्हणजे पहिली आणि दुसरी याच्यातच ॲड होत आहेत 8 वर्षापर्यंतचे. त्यानंतर इथं मग तिसरी पासून बघा पुढे आपल्याला जाता येतं म्हणजे इयत्ता 3री ते 5वी हे इथं पाहायला मिळेल. त्यानंतर मग इथे आपल्याला सांगता येतं 6वी ते 8वी आपल्याला 11 ते 14 मध्ये आणि मग पुढे 9वी ते 12वी असं या ठिकाणी पाहायला मिळत असतं. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चला त्यानंतर पुढे जाऊयात. NEP 2020 मध्ये फाउंडेशनल स्टेज ही कोणत्या वयोगटाचा आत्ताच आपण पाहिलेला आहे. हे 3 ते 8 वर्ष, बालवाटिका आणि इयत्ता 1ली ते 2री. चला त्यानंतर आहे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क NCF. राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क जे आहे किंवा आराखडा म्हणतात त्याला. तर तो राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा हा कधी प्रकाशित झालेला आहे? त्याचं उत्तर आहे ते म्हणजे 2005 NCF हे आपल्याला सांगता येईल. आता NCF जर पाहिला तर हा 2005 मध्ये थोडक्यात प्रकाशित झालेला आहे आणि आपण जर पाहिलं तर हे कोणाच्या माध्यमातून झालेला असेल, तर तो NCERTच्या माध्यमातून झालेला आहे, जो की ज्ञानशाळेच्या बाहेरील जीवनाशी जोडतो आणि मग घोकंपट्टी कमी करण्यावर तो अभ्यासक्रम भर देत आहे. म्हणून मग आपल्याला सांगता येईल याचं वर्ष आहे ते म्हणजे 2005 आणि NCF कोणी केला? NCERT. चला त्यानंतर आहे पुढे संवेग. या म्हणजे मोटिव्हेशन थोडक्यात त्याला आपण प्रेरणाही म्हणू शकतो. या संकल्पनेमध्ये गरजांचा पदानुक्रम हायरार्की ऑफ नीड्स बघा सिद्धांत कोणी मांडला? तर तो मांडलेला आहे अब्राहम मॅस्लोनी. तर हे लक्षात ठेवायचं आहे. अब्राहम मॅस्लोनी यांनी काय केलेलं आहे, की मानवी गरजाचा पदानुक्रम त्यांनी एक थोडक्यात पिरॅमिडच तयार केलेला आहे. थोडक्यात ती हायरार्की मांडली त्यांनी आणि या घटकात त्यांनी शारीरिक गरजा, सुरक्षेची गरज, सामाजिक गरज, सन्मानाची गरज आहे आणि आत्मसिद्धीची गरज या सगळ्या गरजांचा त्यांनी समावेश केलेला आहे. त्यामध्ये मग आपल्याला सांगता येतं हे जे की हायरार्की ऑफ नीड्स ज्या आहेत, त्या कोणी मांडलेल्या असतील, तर त्या मांडलेल्या आहेत अब्राहम मॅस्लोंनी. आता मॅस्लो यांच्यानुसार मानवाची सर्वोच्च गरज कोणती आहे? तर ती गरज आहे सेल्फ ॲक्चुअलायझेशन म्हणजेच आत्मसिद्धी. आत्मसिद्धी म्हणजे व्यक्तीनं स्वतःच्या पूर्ण क्षमतेची जाणीव करून ती साध्य करणं म्हणजेच याला आपण आत्मसिद्धी म्हणत असतो. बघा हा पदानुक्रम जे दिलेले आहेत त्यातला सर्वात टॉपचा म्हणजे सर्वात वरचा किंवा सर्वोच्च गरज असलेली ही गोष्ट आहे किंवा ही सर्वात मानवाची सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, गरज आहे. हे या ठिकाणी मॅस्लोंच्या मतानं आहे. त्यानंतर बालकांमध्ये सृजनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी विकसित करण्यासाठी सर्वात प्रभावी पद्धत कोणती असेल? तर ती प्रभावी पद्धत आहे ती म्हणजे ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजेच विचार मंथन. हे अनेक नवीन कल्पना निर्माण करण्यासाठी वापरलेले असते आणि मग यात कल्पनावर आपल्याला सांगता येतं टीका केली जात नाही. ज्यामुळे बालकांना मुक्तपणे कल्पना करण्याची संधी मिळत असते आणि म्हणून मग सृजनशीलता जी आहे ती विकसित करण्यासाठी सर्वात प्रभावी पद्धत कोणती असेल? तर ती थोडक्यात आपल्याला सांगता येईल विचार मंथन अशी आहे. त्यानंतर 46वा प्रश्न आहे अभिरुची, इंटरेस्ट आणि अध्ययन म्हणजे लर्निंग यांचा काय संबंध आहे?
तर आपल्याला सांगता येतं उत्तर आहे याचं, अभिरुचीमुळे अध्ययनात लक्ष केंद्रित होते आणि अध्ययन प्रभावी होते, हे आपल्याला सांगता येतं. त्यानंतर 47वा प्रश्न आहे, अध्यापनातील उद्दिष्टे ठरवण्यासाठी ब्लूम्स टॅक्झॉनॉमी मध्ये सर्वोच्च स्तर कोणता आहे? तर याचं उत्तर आहे सर्जन म्हणजे क्रिएशन आणि हे झालं सुधारित आवृत्तीनुसार. जुन्या आवृत्तीनुसार मूल्यमापन आहे, परंतु आपण नवीन आवृत्तीनुसारच लक्षात घ्यायचं आहे. सर्जन म्हणजेच थोडक्यात आपल्याला सांगता येतं क्रिएशन हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. ब्लूमची टॅक्झॉनॉमी जी आहे 2001 नुसार सर्वोच्च या ठिकाणी क्रिएशनच मानलेलं आहे. त्यानंतर पुढे व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटी म्हणजे काय असते? तर पर्सनॅलिटी म्हणजे उत्तर आहे याचं व्यक्तीचे विचार, भावना, वर्तन आणि प्रतिक्रिया यांच्या संघटित आणि गतिमान स्वरूपाची व्यवस्था. याला आपण व्यक्तिमत्व असं म्हणत असतो. म्हणजे व्यक्तिमत्व म्हणजे केवळ हे बाह्यरूप नव्हं, तर व्यक्तीच्या आतील आणि बाहेरील घटकांचे एकत्रीकरण म्हणजे ज्यामुळे ती व्यक्ती जी आहे, ती विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट प्रकारे प्रतिक्रिया देऊ शकते. अशा वेळेला ते व्यक्तिमत्व आहे, असं आपल्याला म्हणता येतं. म्हणून मग या ठिकाणी व्यक्तिमत्व म्हणजे व्यक्तीचे विचार, भावना, वर्तन आणि प्रतिक्रिया यांच्या संघटित आणि गतिमान स्वरूपाची व्यवस्था आहे, असं सांगता येतं. त्यानंतर 49वा प्रश्न आहे, ते म्हणजे बालकांचे खेळ हे कोणत्या प्रकारच्या विकासासाठी सर्वात जास्त उपयुक्त असतात? तर ते आहेत सामाजिक विकास आणि शारीरिक विकासासाठी. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. मूल्यमापन करताना विश्वसनीयता म्हणजे रिलायबिलिटी आणि प्रमाणता म्हणजे व्हॅलिडिटी यापैकी कोणती संकल्पना चाचणीने मोजलेला स्थिर म्हणजे कन्सिस्टंट निकाल दर्शवत असते? तर उत्तर आहे त्याचं ते म्हणजे विश्वसनीयता म्हणजेच रिलायबिलिटी. आता आपण या ठिकाणी विश्वसनीयता म्हणजे काय असतं, ही चाचणी पुन्हा-पुन्हा घेतल्यास स्थिर परिणाम दाखवतो म्हणजे तेच थोडक्यात जवळपास उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. व्हॅलिडिटी म्हणजे प्रमाणता जी असते, प्रमाणता म्हणजे चाचणी तीच गोष्ट मोजते जी तिला मोजायची असते. म्हणून मग आपल्याला सांगता येईल या ठिकाणी मूल्यमापन करताना विश्वसनीयता आणि प्रमाणता यापैकी कोणती संकल्पना चाचणीने मोजल्यास स्थिर निकाल दर्शवत असते, तर ती व्हॅलिडिटी नसून ती विश्वसनीयता असते, हे आपल्याला सांगता येईल. तर या ठिकाणी आपण हे 50 प्रश्न घेतलेले आहेत. नक्कीच याचा आपल्याला फायदा होईल आणि तो फायदा आपल्याला झाला तर आम्हाला यात आनंद असणार आहे. आपण या ठिकाणी पूर्ण व्हिडिओ पाहिलेला आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करा. चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात पुढच्या खास विषयाने. धन्यवाद.